सौभाग्यवती सुनीता तानाजी चायके मॅडम, जिल्हा सदस्य सातारा, टी शर्ट स्पॉन्सर आहेत मॅन ऑफ द मॅचच्या. सर्व चषक सूरजदादा पाटील, साई कन्स्ट्रक्शन. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज धनाजी चायके सेट, अध्यक्ष भैरवनाथ मंडळ, गणेश मंडळ आणि मारुती निवडुंगे साहेब यांनी स्पॉन्सर केला. दुसऱ्या क्रमांकाचा अर्नाळा श्री फ्रूटचे संजय विठ्ठल चायके बापू यांनी स्पॉन्सर केले द्वितीय पारितोषिक. आणि आदरणीय चंद्रकांतजी चायके साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई आणि संपर्क प्रमुख पाटण तालुका शिवसेना यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं प्राइज. हे सर्व होते आपले स्पॉन्सर आणि सर्व होते आपले देणगीदार. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो संपूर्ण आयोजकांच्या वतीनं. मॅचच्या दिशेनं जाऊयात. शरद ओपन करेल आज मैदानामध्ये बॅटिंग करतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला पण पाहिलं तर पॅडीला तुम्ही पाहता. पहिला चेंडू अगदी मिड विकेटला डीप मध्ये हरीश आहे. चेंडू गॅदर करेल हरीश, फेकेल अगदी आरामामध्ये, डायरेक्ट थ्रो केला, गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये विराज दाखल झालाय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. मागील मॅच मध्ये हरीशनं पहिली ओव्हर हँडल केली होती, ती चांगली हँडल केली होती. आता विराज दाखल झालाय. हो, एक अनोखी ऍक्शन त्याची आहे. चेंडू आपण पाहिलं तर पूर्णपणे जो हात फिरतो तो कानाच्या बाजूने पूर्णपणे मान खाली जाते त्यावी आणि त्यानंतर हात पूर्णपणे आपण पाहिलं तर फिरवला जातो. आणि या ऍक्शन मध्ये त्याचा कंट्रोल आहे. या ऍक्शन मध्ये आपण पाहिलं तर अचूक टप्पा त्याचा आहे. नियंत्रण चांगलं आहे, तेच कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने आहे. चांगली गोलंदाजी राहिले. पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलेत. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न राहिला, मात्र डिक्लेअर मध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल धाव. आज बरेच लिटिल चॅम्प आलेले आहेत. सर्वांची लहान मुलं आज पाहत आहे मैदानामध्ये व्यासपीठावरती. सगळी अगदी क्रिकेटकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी पूल फटकाय, खेळाडू तिथे तैनात ठेवला होता. चेंडू आपण पाहतोय जातोय अगदी डीप स्क्वेअर क्रीजर मध्ये 4 धाब्यांसाठी. 3 एका बाजूला जर तू विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उभा ठेवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उभा ठेवलाय आणि मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू उभा ठेवला. चेंडू आपण पाहिलं तर ऑन साइडला हाफ ट्रॅक मध्ये जायगा तो पूल फटका, जायगा गुरु, जायगा तो 6 जायगा. हे महत्वाचं आहे, तुझी फिल्डिंग आणि तुझी टप्पा, आणि यासाठी लागते प्रॅक्टिस. तू जरी विचार केला की मी बाहेर ठेवेल, तो पडत नाही. ओव्हर दी विकेटचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर बाहेर ठेवला जातोय. स्क्वेअर कट राऊंड डी विकेट आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू ठेवला होता. ओव्हर डी विकेट आला, डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू काढला आणि मिड विकेटला ठेवला. चेंडू थोडासा बाहेर ठेवला. स्क्वेअर कट येतील 4 धाबा डीप पॉइंटला. जसं क्षेत्ररक्षण आहे तशी गोलंदाजीचा टप्पा सध्या पडताना दिसत नाहीये विराजचा, कारण की टप्पा सातत्याने आपण पाहिलं तर ओव्हर दी विकेट, राऊंड दी विकेट यामध्ये बदलला. पूल करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला यावी विराजनं. अंगावरती येणारा चेंडू अगदी आपण पाहिलं डिक्लेअर मध्ये जातोय. ओव्हर क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे आणि भरपूर लवकर ओव्हर संपले. मला वाटते 2-3 मिनिटांमध्ये ओव्हर संपवली असेल. 12 धाबा झटपट पटापट ओव्हर संपवली आहे. ऊन पण भरपूर आहे. चला अंपायर थोडीशी स्पीडअप घ्या. अंपायर नाही, खेळाडू स्पीडअप घ्या. म्हणजे अंपायरला विनंती करेल खेळाडूंना ताकीद द्या. आज महाशिवरात्री आहे, त्याच्यासाठी लवकर दर्शनासाठी आपल्या सर्वांना जायचं असेल, यासाठी थोडंसं लवकर स्पर्धा घेऊ. आणि आज भारत वर्सेस पाकिस्तान, मौका बाप तो बाप रहेगा. मजा येईल आज मॅचला. आणि अली T20 बघायला मजा येते. साऊथ आफ्रिका वर्सेस अफगाणिस्तानचं आपण पाहिले तर 2 अगदी सुपर ओव्हर क्लास मॅच झाली. अफगाणिस्तान थोडंसं लग, जी बॉम्बे मॅच. नेपाळनं देखील
टफ फाइट दिले ऑस्ट्रेलिया टीम. क्रिकेटमध्ये कोणी मी म्हणे राजा नाहीये, क्रिकेट खेळ हे खेळ नाहीये बच्चों का तेल निकलता है अच्छो अच्छो का, यासाठी म्हटलं जातं. कोणी राजा नाहीये. मजा येते T20 बघायला. आणि आज संडे, आज आवर्जून यावी लॉफ केला जातोय. लॉंगॉनला खेळाडू आहे. शैलेश अगदी चेंडू गॅदर करतोय. शैलेश पहा, मला वाटतं शैलेशचा थ्रो पोचेपर्यंत अजून 4 धावा काढल्या असत्या. आणि शैलेशला चुकी करून चालत नाही. शैलेशने चुकी केली त्याला ढकलून देतील कुठेतरी. आणि या क्रिकेटमध्ये मॅचमध्ये शैलेशने तो बचके रहे ना गुरु, त्याला सरळ श्रीफळ देतील हातामध्ये चुका केल्या तर. फुल टॉस चेंडू चांगला होता. लोड फुल टॉस होता. हा ज्युसी फुल टॉस होता. ओ माय गॉड, फलंदाज डोक्याला हात लावतोय. हा लॉलीपॉप चेंडू होता. हा आज महाशिवरात्री, लॉलीपॉप नाही खाल्ला जात, पण हा फुल टॉस पण होता ना. आज नाही नॉनव्हेज खाऊ शकत. फुल टॉस होता, ज्युसी फुल टॉस होता. लॉफ केलाय. स्क्वेअर कट इन डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू वेगानं जरूर जातोय. धावा, कॅच पकडली आहे तिकडे. अप्रतिम. व्हॉट हॅपन. अंपायर बोलतात रुको जरा, सबर करो, फोकस करो थोड़ा सा. अंपायर ने बोलाय रुक जाओ. येस, अंपायर येतील टीव्ही अंपायर कडे कदाचित अंपायरने थांबायला सांगितलंय. व्हॉट हॅपन. यस अंपायर, वी गोज टू टीवी अंपायर. डेफिनेटली आपको जाना पड़ेगा. अंपायर, इट्स अ मैक्सिमम गुरु. पिक्चर क्लियर है. गुड अंपायरिंग. वाव अंपायरिंग. क्लास अंपायरिंग. रिप्ले पा, ये देखो रिप्ले भाई. चेंडू हातात पकडला आणि त्यानंतर पीछे देखो, पीछे और नीचे भी देखो. चेंडू अगदी बाउंड्री लाईन वरती. फसला गेला. लॉफ केला जातोय हवेमध्ये. हरीशच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जात आहे. आणि अशावेळी आपण पाहिलं तर 2 चेंडू 2 लगातार आले षटकार. गेअर चेंज केला पॅडीनं. आणि पॅडी असा आक्रमण खेळाडू आहे, आक्रमक खेळाडू आहे. कव्हर ड्राईव्ह असेल, फुल असेल, यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते 26 या धावसंख्येवरती. (26 ऑन स्कोर कार्ड). कमबॅक चांगला झाला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू फिरवला जातोय. गेंद 80-80 बस्सी में, प्याडी अपने मस्ती में. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका केलाय. आडव्या बॅटनं उचलला, फेकून दिला जातोय. लपेटा फटका. लपेटा फटका होता. या ओव्हर मध्ये आलेत 20 धावा, 20, 3 षटकार. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 32 या धावसंख्येवरती. 32 ऑन स्कोर कार्ड. काय मॅच बनली आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या. आमच्याकडे फोन जमा झालाय, तर कोणाचा असेल 500 द्या आणि फोन घेऊन जा. फोन काय भेटत नाही.
मॅचच्या दिशेनं जाऊयात ओव्हर क्रमांक 3 मध्ये. फोन फोन विसरणं म्हणजे तुझा जीव. लॉफ केलाय डीप स्क्वेअर एक रिझन. फटका अगदी खेळून काढला पॉवरफुल. फ्लायटेड निघून जातोय. लँड होतो सीमा पार येथील 6 धावा. काय फटका केलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 38. भाऊ फोन विसरणं म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट असतात, चॅट असतात, चॅटिंग मध्ये लव्ह यू मिस यू या सगळ्या गोष्टी, फोटो असतो. दोन मिस कॉल आहेत माय लव्ह. बॅट फिरवली आहे, थोडासा बाहेर राहिला. अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर. आमच्या कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल. एका जागी कंटिन्यू बसणं भाऊ सोपं नसतं. कॅमेरामॅन होणं हेही सोपं नाही आहे. उन्हाच्या झळा येत असतात. कॅमेरामॅन खऱ्या अर्थानं खूप कौतुक. आम्ही कॅमेरामॅनचा रिस्पेक्टही करत असतो. शॉर्ट आर्म पूल, डीप स्क्वेअर एक रिजन. चेंडू फक्त बघत बसलेत. फ्लायटेड चेंडू निघून जातोय. आणखीन एक फ्री होम डिलिव्हरी पोहोचवले सीमा पार. अगदी 0 सेकंड में गेंद आपके मैदान के बाहर. काय फ्री होम डिलिव्हरी होती. टीमची टोटल आपण पाहिली तर वेगानं पुढे जाते गाडी. रम पम पो 44, 44 धावा. अप्रतिम. वॉट अ मॅच. वन साइड बॅटिंग चालू आहे सध्या. आक्रमण केलं जाते सावंतवाडी टीम कडून. ड्राईव्ह केलाय डीपेक्षा कव्हरला. खेळाडू आहेत चेंडूसाठी मागे जात आहेत. मागे गेल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर कदाचित मिसफिल्डिंग होते. इथे मॅच मध्ये चुकीला माफी नाहीये. येस अंपायर चेक करतात. ओव्हर स्टेप अंपायरला चेक करायचे. ओव्हर स्टेप चेक केला जातो. येस अंपायर. सो ओव्हर स्टेप ना. येस 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 येस. आमचे व्हिडिओ एडिटर फोटोग्राफर तसंच सतीश दादा मोरे वेलकम. चेक केलं. चेक केलं जाते. साइड कॅमेरा अँगल. इट्स फेअर डिलिव्हरी सर. साइड कॅमेरा अँगल झूम केलं. थँक्यू सर. पंचांच्या बरोबर शंका आली. बॅट्समननं देखील कळवलं. त्यासाठी त्यांना ते घ्यावं लागलं. हा रिप्ले दाखवला आम्ही तुम्हाला GTC लाईव्हच्या माध्यमातून. लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. कॅच कॉल दिलाय मात्र चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत वन बाउंड चेंडू गॅदर केलाय. मिस्टर विनोद होते लेजंड खेळाडू अनुभवी. बॅटिंग करते आज मैदानामध्ये देत धनादन. अर्थातच एका बाजूला आपण पाहिलं तर अचानक सावंतवाडी टीम एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच वैयक्तिक बॅटिंग अचानक सावंतवाडी. 50 धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केला डीप स्क्वेअर एक रीजनच्या बाहेर. हमें तो अपने ने लुटा गेरो में का दम था. जहाँ पे स्ट्रोक मारा वहां पे डिक्लेअर झोन था. एकच धाव येईल. 51 धावा. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला. हमरी तुमरी थांबली आहे. थोडीशी तू तुम्ही मे होती. थोडासा ड्रामा बघितला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्या. मला न्यू स्टार सायकेवाडीचं कौतुक करूसं वाटते. खूप छान मॅच हरल्यानंतर 5 मिनिटं नाही झाली अख्खी टीम जेवाय बसली आणि दणदणून हाणलंय त्यांनी म्हणजे जेवण. आणि मी विचारलं भाऊ जेवण कसं जात आहे. एक खेळाडू बोलला ज्यानं मॅच हरवली तो पहिला जेवाय बसलाय.
काय म्हणजे बरं हे असं असावं भाई, हारणे जितना आहे, नंतरचं नंतर बघू, पहिलं पोटा पाण्याचं बघू. कूल आहे टीम. आता ज्याचा मोबाईल सापडलाय त्याला सगळे मिळून फोन करतायत. काय देवा. येस, एका खेळाडूच्या खिशामध्ये मोबाईल नाही ना. व्हॉट हॅपन अंपायर, मोबाईल. ओके, थँक्यू थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जातोय. लॉफ केलाय. लेग अंपायर बघा, मेन अंपायर बघा. इट सेज टू इट्स अ नो बॉल. आज आहे महाशिवरात्री, ऑफर चालू झाली मैदानामध्ये. 9+6 धावा होत आहेत. आधीच धावा जास्त झालेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 50च्या पुढे टीम पोहोचली आहे. ऑलरेडी कर्ज भरपूर आहे टीम मध्ये. आधीच थोडीशी कर्ज बाजारी, त्याच्यात हा नो बॉल भेटलाय. हात धुवून घेतलेत उसना शेजारी, आणि शैलेशनंच हा नो बॉल पहिला टाकला. 9 वरती 6 धावा त्याने खाल्लेत. लॉफ केला जातोय, चेंडू हवेमध्ये. जरूर आपण पाहिलं तर व्यासपीठाच्या समोर अगदी मानवंदना दिली आहे. काय फटका खेळलाय. 2 चेंडू, 1 चेंडू मध्ये 13 धावा होतात. एका चेंडू मध्ये 13 धावा करता येतात, आणि आता झालेत देखील. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला. तिकडे एक सिंगल धाव येईल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ आपण पाहिलं तर अगदी 4चा खेळ सध्या चालू आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 65 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. लॉफ केला हवेमध्ये, जरूर आहे. कॅच कॉल. अप्रतिम कॅच पकडली आहे. विकेटचं पतन होईल, बॅटर आउट होईल. अप्रतिम बॅटिंग पॅडीनं या मॅच मध्ये मात्र संघाला एक सुरुवात करून दिली, आणि अशी सुरुवात केली की संघ एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचला. 9 चेंडू 33 धावेच्या. वादळ थोडस शांत आहे. पॅडीची बॅटिंग, 9 चेंडू 33 धावांची. व्हॉट अ बॅटिंग पॅडी. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी चाळके साहेब, डीजे स्पॉन्सर आमचे प्रशांतजी चाळके साहेब, यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सन्माननीय प्रशांतजी चाळके साहेब, वेलकम, सुस्वागतम. साहेब चषक 2026च्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत. अवे फ्रॉम दी बॉडी, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. आता संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 66 या आकड्यावरती. 66 धावा. काय सजलेत. लॉफ केल्या हवेमध्ये, जरूर आहे. लॉंगॉनचा खेळाडू, कॅचिंग साठी कोणी आलं नाहीये. ही कॅच मिडविकेटचा खेळाडू मागे आला असता तसाच पळत तर झाली असती, पण जर तरला नाहीये थाया. थोडेस लेझी क्रिकेट. 68 ऑन अ स्कोर कार्ड. चांगला चेंडू हाताला शैलेशनं. दे धनादन बॅटिंग राहिले, धुवाधार बॅटिंग राहिले. शेवटचा चेंडू येईल. 1 to go. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. खेळाडू बॅकवर्ड पॉइंट. चेंडू गॅदर केला. फेकी सरळ शालीच्या हातामध्ये. एक सिंगल धाव घेतली. संघाची धाव सन्माननीय लक्ष्मणजी चाळके साहेब बापू आणि संतोषजी आप्पा, विनंती करेल दादा
आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं करतोय टॉस. विनंती करेल आपण टॉस का बॉस प्रेझेंटेशन इथे जावं, जिथे राजेश सरांचा आवाज तुम्हाला टॉस का बॉस मध्ये ऐकायला भेटेल. धन्यवाद किरण सर. साहेब चषक 2026 मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये आपण सामना पाहणार आहोत. त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी वर्सेस श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली. दोन्ही संघनायक आमच्या टॉसच्या बॉक्समध्ये यायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस घेतला जाईल. माननीय अप्पा चाळके साहेब, त्याचप्रमाणे बापू चाळके सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक घेतली जाते. एका बाजूला त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी आणि एका बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली. छोटा पॅकेट आहे, छोटा पॅकेट दो छोटा पॅकेट आहे. कुठल्या राजा दोन छोटा पॅकेट, एक करण आहे ना वाजोली संघातला. तर या ठिकाणी त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय. फलंदाजी करताना पहिल्या 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारू शकताय? 50 प्लस करून नक्कीच समोरच्या संघावरती प्रेशर टाकण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. आयोजनाबद्दल काय सांगाल? एक नंबर आयोजन आहे. आणि असेच आयोजन येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे पाटण तालुक्यामध्ये आयोजन 101 असतात असं म्हणावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला व्यासपीठ मिळून दिलं जाते. आणि व्यासपीठ मिळून देताना तुमच्या गावातून एखादा सितारा यापुढे घडू शकतो. याबद्दल तुमचं काय मत असेल? घडू शकतो. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील प्रथम फलंदाजीसाठी तुम्हाला. आणि जाऊया अर्थातच श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली संघाकडे. प्रथम गोलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांमध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखू शकताय? जास्तीत जास्त बघायला गेलं तर 35-40च्या आसपास आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. त्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती तुमचा खास विश्वास आहेत? आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. प्रथमेश आहे, आर्यन आहे, परत ओमकार आहे. असे भरपूर चांगले बॉलर आहेत आमच्याकडे आता. नक्कीच. आणि यंग टॅलेंट असल्यावरती नक्कीच संघाला त्याचा फायदा होत असतो. तुम्हाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. मान्यवरांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय. साहेब चषक 2026 मध्ये या सामन्याचं धावतं वर्णन आणि ऐकण्यासाठीच आमचे गुरुवर्य किरण सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद. ए प्रसाद सर वेलकम. बिग फॅन प्रसाद सर. प्रसाद लोकरे वेलकम दादा. 6 किंग प्रसाद दादा वेलकम. आणि प्रॅक्टिसमध्ये असतो प्रसाद दादा. आम्ही देखील असतो कंटिन्यू. आपण पाहिलं तर घनसोली आला प्रॅक्टिसमध्ये आहे प्रसाद दादा. लेफ्ट हँडेड एक घातक फलंदाज. आणि बरेच नावं आहेत आणि ती नावं घेतली पाहिजे. त्यांचा नावाचा उल्लेख यासाठी आपण करतो कारण की ती नावं घडली जातात. आज पॅडीनं अप्रतिम बॅटिंग केली आणि अर्थातच सावंतवाडी टीमनं सर्वात मोठी धावसंख्या उभी केली या स्पर्धेमधली, जी 70 धावेचं टार्गेट आहे. खूप छान. सावंतवाडी टीम अचानकपणे धप्पा दिला एक मोठा. नितीन कॉमेंट्रीला थोडीशी एन्जॉय झाला, मजा मस्ती झाली, कंटाळा येत नाही. तू सिरियसली कॉमेंट्री करत गेला, तू स्वतः सिरियस होऊन जातो. मॅच दूर राहिली मग मॅचही सिरियस करून टाकतो तू. मग त्याच्यामुळे कॉमेंट्री थोडासा मजा मस्ती रहेगा, हसते खेळते रहेंगे. कल किसने देखा है गुरु. त्यासाठी प्रत्येक दिवसामध्ये तुम्ही एन्जॉय करा. वाईट वेळ असेल तरी हसा. वाईट वेळ बोलली पाहिजे. एवढी वाईट वेळ तरी हा हसतोय. नक्की याच्याकडे असं काय आहे? आपल्याकडे आनंद आहे, तो मिळवा. प्रत्येक दिवसामध्ये जगून घ्या. उद्या कोणी बघितला नाहीये. लॉफ केलाय पहिला चेंडू. सुरुवात आहे इकडून तशीच होणार. आम्ही देखील खेळण्यासाठी आलोय, आम्ही देखील लढण्यासाठी आलोय. आम्हालाही माहिती आहे विजय काय असतो. हरणं माहिती नाहीये, ती जंगलात असतात. खेलेंगे, लढेंगे, डटके खडे रहेंगे. विजयी तो असतो जो लढतो. विजय तो नसतो तो फक्त जिंकत राहतो. लढणाऱ्याला नेहमी योद्धा म्हटलं जातं. आणि खळवळलेला समुद्र असतो ना, तो अगदी मी म्हणेल की एक चांगला उत्तम खलासी तयार करत असतो. आणि या मैदानामध्ये लढवये तयार होत असतात. हे लढवयांचं मैदान आहे. लॉफ केला अगदी
पूल फटका, वन बाउंस, निघून जातोय सीमा पार. अब आएगा मजा. आग उधर भी लगी है, आग इधर भी लगी है. आग दोनों तरफ पे बराबर की लगी है और हम आग लगाने का ही काम करते हैं. कॉमेंट्री बॉक्स मधून जी आग लावायची मजा आहे, म्हणजे मॅच बनवण्याची मजा आहे, ती कशात नाहीये. मॅच बनवणं गरजेचं आहे. समालोचक मॅच बनवू शकतो, मॅच बिघडवू पण शकतो आणि मॅच बनवायची वेगळी मजा आहे. लोफकेचा प्रयत्न खाली राहिलाय थोडासा. चांगला चेंडू हाताळला विनोद दादानं. पहिला चेंडू षटकार, मग चौकार. कमबॅकची गरज होती, तो केलाय कमबॅक. टीमची टोटल आपण पहिली तर 10 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या खेरीस आणि सचिननं सुरुवात दमदार केली. हो, मान दिलाय, सन्मान दिलाय. हे चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. क्रिकेट असंच आहे, चांगल्या चेंडूला मान द्या, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्या. मान दिला, एक चिकी धाव कंप्लीट केली जाते. सत्तर धावेचे टार्गेट आहे. ओ माय गॉड, बॅट लवकर फिरवली आणि ज्या वेगानं बॅट फिरवली, कदाचित हा चेंडूचा पंच झाला असता. तुला तळवली गावातून घेऊन आला असता चेंडू हा पुन्हा. खूप वेगानं बॅट फिरले. चांगली गोलंदाजी, याला बोलतात कमबॅक विनोद यांचा. वा 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 वा, व्हॉट अ बॉलिंग विनोद. अप्रतिम गोलंदाजी. पहिला 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. हलके में ले लिया, कच्च्या गुरुचा चेला नाही आम्ही, हे सांगितलंय विनोदनं. पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या इनिंगचा खेळ बघितला असता पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. दुसऱ्या इनिंगचा खेळ बघितला असता पहिल्या ओव्हरमध्ये 11 आलेत. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आल्या होत्या तब्बल 20 धावा. म्हणजे कुठेतरी तुला आता येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये 21 ते 22 धावा करायच्या आहेत. प्रति ओव्हर तुला 20 धाव संख्येनं जायचंय. मिस्टर शरद दाखल झालेत. इनसाइड आउट फटका चांगला खेळून काढलाय. कॅचचा प्रयत्न चांगला राहिला होता. रनिंग कॅच होती. हातातून चेंडू बऱ्याचदा बाउन्स होतो आणि रनिंग कॅचला तुझा हात मागे येत नाही, तुझा हात सरळ राहतो, यासाठी चेंडू हातात पडून बाउन्स होतो आणि तेच घडलं. आज स्पायडरने देखील अप्रतिम फिल्डिंग केली, त्यासाठी तो ओळखला जातो. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 12 या आकड्यावरती. 1 to 12. सफल झाला स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला खेळाडू वेगाने येत आहेत. चेंडू पकडण्याचा प्रयत्न राहिलाय त्यांचा. धुंडो धुंडो मेरी साजना, अगदी एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पहिली तर एक सिंगल धाव. 13 धावा. कोविड पासून सॅनिटायझरचं जे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वेड आहे, हे कोविड पासून वेड लागलंय सॅनिटायझर. काय कोविड आला पण बऱ्याच वाईट सवयी लावून गेलाय. अवे फ्रॉम दी बॉडी, एक्स्ट्रा धाव. त्या दिवशी एकाला बघितलं, तो सॅनिटायझर केसांना लावत होता, तो जेल सारखा सॅनिटायझर यूज करत होता. 12 धावा स्कोर कार्डवरती. टीमची टोटल 14 वरती. लॉफ केला हवेमध्ये, मिड विकेटला डीप मध्ये उंचवडी घेतो, निघून जातोय. थोड्या वेळासाठी असं वाटलं चेंडू हातामध्ये राहतोय की काय. कमबॅक इकडे होतोय, कमबॅक तिकडे होतोय. कधी बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिले तर अर्थातच सलतेवाडी टीम, तर कधी अचानकपणे सावंतवाडी टीम कमबॅक करते. आणि अचानक होणारा कमबॅक बऱ्याचदा आपण पाहिलं तर हावी ठरतो. सलतेवाडी टीम एका बाजूला, सावंतवाडी टीम दुसऱ्या बाजूला. तू मे चालू आहे. उचललाय सरळ बॅटनं, व्ही शेप मध्ये पंच केलाय. आहे खेळाडू. अप्रतिम कॅच पकडली आहे.
विकेटचं पतन. जावं लागेल सचिनला. एक मोठा खेळ त्यानं केला, चांगला खेळ त्यानं केला मी म्हणेल. टीमला चांगली सुरुवात दिली, टीमला स्वप्न दाखवलं की आपण जिंकू शकतो, आपण लढू शकतो. आणि अप्रतिम कॅच पकडली आकाशनं. सोडली असती तर त्याचं काही खरं नव्हतं, हे त्यालाही माहित होतं. कारण की या आधीची मॅच आकाशची मिसफिल्डिंग झाली होती. आता जर मिसफिल्डिंग झालं असतं की रात्री त्याला उपाशी ठेवला असता पॅडीनं. पॅडी सोडत नाही कोणाला. चुका कराल तर तुम्हाला सुट्टी नाहीये. आणि खरं असा कॅप्टन हवा टीम मध्ये. यॉर्कर, वॉट अ बॉल यार. विनोद दादा आलेत मैदानामध्ये. कोणती टीम चालली आहे? कुठे? हरीश सलते मैदानामध्ये दाखल होईल लवकर. लवकरचा प्रयत्न. बॅटच्या टॉप एजला विकेट किपर चेंडूच्या खाली जातोय. या ओव्हर मध्ये मॅच बनवली, या ओव्हर मध्ये मॅच फसवली. ही ओव्हर राहिली विकेट टेकर गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवणाऱ्या शरदचे. आणि शरदनं शरण आणले बॅटिंग करणाऱ्या टीमला. शैलेशला दाखल होताना पाहत आहे मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 20 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि 50 धावेचं आव्हान आहे. 12 चेंडू 50 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर एक रिझन खेळाडू आहेत आरामामध्ये शॉट मध्ये चेंडू अडवतील. पूल केलाय, फटका चांगला खेळून काढलाय. अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय मिड विकेट रिजन मध्ये. फ्लाइटेड होता. अप्रतिम मॅच. असं वातावरण तापलंय व्यासपीठाच्या मैदानामधलं. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेत राहिला. शॉर्ट स्क्वेअर लेगला नोमॅन्स लँड मध्ये जास्त फरक पडणार नाही. आणि फिल्डिंग करणारी टीम थोडीशी रिलॅक्स दिसते की थोडा रिलॅक्स मध्ये मी. 25 धावा. 26 धावा. ओ हो एक्स्ट्रा धाव पॅडीला तुम्ही पाहताय. व्हाईट बॉल. भरपूर क्रिकेट खेळलाय पॅडी, म्हणजे भरपूर सुरुवातीपासूनचे हे देखील खेळाडू आहे. पार पटणीचं मैदान, तळवली मैदान, तिकडून हे खेळाडू आपण पाहिलं तर खेळत आलेत कंटिन्यू. जिंटी टीम मधून पहिल्यांदा परफॉर्मन्स राहिला पॅडीचा, मग नवलाई टीम मधून आणि सावंतवाडी टीम मधून आता खेळत असताना पाहताय. कॅच गॅदर केली आहे. विकेटचं पतन येईल
महत्वाची विकेट असेल. शैलेश हा फटक्यामध्ये टायमिंग प्रॉपर होतं, मात्र थोडासा चेंडू आपण पाहिला बराच हवेमध्ये राहिला. शांत असेल टीम थोडीशी. सत्तावीस धावा 27. चेंडू थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी होती. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला मित्रांनो. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपल्यानंतर तुमच्या माहितीसाठी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 आणि 6 चेंडू 43 धावेची गरज आहे. पण किती फरक पडतो, म्हणजे मॅच थंड झाली की समालोचन थंड होतं. मॅच थंड झाली की थोडंसं खेळ थंड होतो. खेळाडू थोडासा स्पीडअप घ्या दादा प्लीज, वेळ कमी आहे. कारण की ज्या 70 धावा आहेत तुझ्याकडे एक मानसिक दबाव पडतो तुझ्या माइंडसेटवरती. तो मानसिक दबाव खूप महत्त्वाचा आहे. काही खेळ आपण पाहिलं तर मानसिक दबावावरती देखील अवलंबून असतात. सुरुवात भेटणं गरजेचं आहे. सुरुवात भेटली 2 चेंडूमध्ये, मात्र त्यानंतर आपण पाहिलं थोडंसं शांत राहिला. संदेश दाखल होतोय मैदानामध्ये. जास्त बाहेर ठेवला. शफल भरपूर झाला होता हरीश आणि त्याचमुळे अंपायरनं वाईट दिला नाही. अंपायर तेच सांगतायत, तुम्ही 4-5व्या स्टंपवरती येऊन खेळलाय. फटका अगदी लफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत आणि अगदी 4 धावा जरूर प्राप्त होतील, मात्र नाही कोण कोणाला काहीच बोलणार नाहीये. सगळे शांत आहेत, काही बोलू शकत नाही कोणी. चले मैच चलते अपने हाथ में, तिजोरी की चाबी अपने बनाया, कुछ फरक नाही पडने वाला. नाही यासाठी आपण पाहिलं तर शांत आहेत, पण क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. हाही फटका त्याच रिझन मध्ये. खेळाडू येत आहेत, चुकी करत नाहीयेत. अप्रतिम कॅच पकडली आहे धीरजनं. धीरज, बऱ्याच खेळाडूंना टोपण नावं देखील असतात. धीरजनं अप्रतिम कॅच पकडली. पंकज पिल्ल्या या नावानं प्रसिद्ध आहे, दाखल झाला आणि त्याच नावानं ओळख आहे त्याला. विकेट करण्याचा प्रयत्न अगदी मिड विकेटला डीप मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने गॅदर केला. चर्चा राहिल्या मॅच मध्ये, तीच तर करतोय आपण. ओहो, नो बॉल. अगदी आपण पाहिलं तर कॅच तर गॅदर केली, मात्र इट्स नो बॉल. 2 धावा कंप्लीट केल्या. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. डिफेंड केला, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर थोडंसं पहिल्या दोन ओव्हरमध्ये तुला मॅच शांत होताना दिसली. अंपायर कळवतील डिक्लेअरमध्ये 1 धाव आहे फक्त आणि चेंडू आता बाकी असतील फक्त 1. कॅप्टन आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स धावणी टीम टॉस जिंकलाय दादा तुम्ही. गोलंदाजी घेतली आपण.